छोट्यापासून मोठ्यापर्यंत सर्वांचीच आवडती डिश आहे. हॉटेलसारखी चमचमीत मसाला पावभाजी घरी बनवण्यासाठी ही सोपी पद्धत आहे. चला तर मग रेसिपी सुरू करूया. एक आल्याचा तुकडा, 10 ते 12 लसूणच्या पाकळ्या, कांदे 4, 5 टमाटे छोटे छोटे मोठे, मोठे असेल तर 3 घ्या, छोटे असेल तर 5 घ्या, 3 बटाटे उकडलेले, एक सिमला मिरची मोठी, लाल तिखट, चवीनुसार मीठ, हळद आणि बेडगी मिरची रंग येण्यासाठी लाल कलर, पाव कोथिंबीर आवश्यकतेनुसार, अर्धी वाटी तेल, बटर, पावभाजी मसाला 2 चमचे, लसूण आणि आलं असं म्हणून आपण मिक्सरमधून पेस्ट करू यायची झाकण लावून. त्याच भांड्यात टमाटो घालूया. टमाटे असे मी चिरून घेतले. याची आपण आता पेस्ट करूया. ही झाली आपली टोमॅटो प्युरी. तुम्ही पाहू शकता अशी बारीक करायची. त्याच्यात सिमला मिरची घालायची अशी आपल्याला. याची जाडसर पेस्ट करायची, जाडसर वाटण. हे मिक्सरमधून आपण फिरून घेऊया. मी एका बाउलमध्ये बटाटे मी आधी शिजून घेतले होते, त्याचे मी हे साल काढले. एक भांडं घेतलं आहे, खिसणी घेतली आहे. ही जी खिसणी आहे, ही जो जाड भाग आहे याने आपल्याला बटाटे खिसून घ्यायचे. याच पद्धतीने आपल्याला सगळे बटाटे खिसून घ्यायचे. गॅस चालू केला आहे लायटरनी. त्याच्यावरती भांडं ठेवलं आहे पसरट असं, किंवा मग तुम्ही कढई पण घेऊ शकतात. अर्धा वाटी तेल घालूया. गॅस मीडियम करू आपण. त्याच्यातच अर्धा चमचा बटर घालूया. असं चमच्याने थोडं मिक्स करूया तेल आणि बटर. छान गरम झाले. आलं आणि लसूणची पेस्ट घालूया. मीडियम गॅसच ठेवायचा आहे. गॅसची फ्लेम लो करायची आहे. हलकासा रंग आलाय आलं आणि लसूणला. बारीक असा कांदा चिरून घेतलाय आपण, तो घालूया. आता मोठा गॅस करूया आणि परतून घेऊया. हलकासा कांद्याचा रंग बदलला आहे. हे बघा, छान तांबूस करायला आलाय, गुलाबी गुलाबी सर. कांदा लसूण आल्याचा असा कच्चा वास निघून गेला आहे आणि कांदा पण परतून झाला आहे. टोमॅटोची प्युरी घालायची याच्यात. परत एकदा हलवून घेऊया. आता गॅस मोठाच राहू द्या. पाण्याचा अंश कमी व्हायला पाहिजे. तुम्ही पाहू शकता टमाटे पण छान मिक्स झाले आणि तेल पण सुटले. आता आपल्याला हे जे सिमला मिरचीचे जाडसर आपण वाटण करून घेतलंय ते घालूया. हव्या तशा तुम्ही भाज्या घालू शकता त्याच्यात. फ्लावर, बटाट्याचे दाणे, गाजर. अशाने पटकन भाजी शिजतात आपल्या. आता आपण मीडियम गॅस करूया, ठेवूया. 3 मिनिटं शिजून घेऊया आपण. होऊ शकता 3 मिनिटं पूर्ण झाले. झाकण पण काढलं. मस्त तेल सुटलंय आणि आपले सिमला मिरची, टमाटे, कांदे सगळं शिजून झालंय आणि छान एक वाफ पण आली. आता या स्टेजला अर्धा चमचा हळद, 1 चमचा तिखट कमी जास्त, हा पावभाजी मसाला 2 चमचे, बेडगी मिरची लाल रंग येण्यासाठी. आता हे मिक्स हलवून घेऊया. आधीच मी गरम पाणी करून घेतलं होतं ते घालूया. अशाने आपले मसाले
जळणार नाही, म्हणजे खाली लागणार नाही, वास पण येणार नाही आणि तवंग छान येतो याने असं थोडं पाणी घातल्याने. आता आपण बटाटे घालूया किसलेले. परत एकदा सर्व एकत्र करूया. सगळ्या भाज्या आपण मॅश करूया. आपण मॅशरने चांगलं मॅश करून घेतलंय आणि आता आपण गरम पाणी घालूया. आधीच ऑलरेडीच मी गरम पाणी केलं होतं, ते घालूया आवश्यकतेनुसार. आता हे हलवून घेऊया. तुम्ही बघू शकता आपण हे सगळं मीडियम गॅसवरतीच केलं आहे. चवीपुरतं मीठ, भाजीला एक चांगली उकळी येऊ देऊ. भाजीचा रंग छान आलाय. तिखट कमी जास्त करू शकतात. भाज्या तुम्हाला ज्या आवडेल त्या घालू शकतात. आता आपण मीडियम गॅस करूया आणि झाकण ठेवूया 10 मिनिटं. झाकण काढूया. मस्त बघा तवंग पण आला आहे आणि दिसायला पण छान मस्त झाली. खाली बिलकुल लागली नाही. मधून मधून चेक करत राहा. अजून आपण 5 मिनिटं ठेवूया. 5 मिनिटं पूर्ण. आता आपण गॅस बंद करूया. एकदा हलवून घेऊया. बघा मस्त, जास्त पातळ पण नाही घट्ट पण नाही, एकदम बारीक चिरून धुवून घेतली होती मी. एक वाटी ठेवूया याच्यात. कोळसाच ठेवलाय वाटीत. बटाटा घालूया आणि झाकण ठेवूया. आपण स्मोक दिला होता, हे बघा मस्त. स्मोक दिल्याने ना भाजीची टेस्ट अजून छान लागते. ते आपण आता काढून घेऊया. भाजी ही झाली पावभाजी तयार. तवा आपला तापला आहे. पाव घेतला आहे. पाव मध्ये असे 2 मधून भाग केले. आता याच्यावरती आपल्याला अमूल बटर लावायचे आहे. ते तव्यावर घालूया. परत एक दाखवते. वरतून पण लावूया. गॅस थोडा मोठा करूया आणि याला प्रेस करूया. हे बघा छान मस्त रंग आला आहे. याच्यावरती आपण पावभाजी मसाला घालूया. आवडत असेल तर छान लागतो. या मग लाल तिखट याच्यावरती पण असं भुरभुर खायला मस्त टेस्टी लागतं. पावभाजी सगळ्यांनाच आवडते, लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत. गॅस बंद करूया. छान झाले आपले पाव. पाहू शकता तुम्ही. एका डिश मध्ये काढून घेऊया. तुम्ही बघू शकता पावभाजी आपली खूप छान झाली आहे आणि मस्त पाव पण छान झाला आहे. चवीला एकदम भारी झाली आहे आणि खायला एकदम झकास सुंदर झाली आहे. चव पण खूप छान झाली आहे. एकदा ट्राय करा. अशाच नवीन नवीन रेसिपीज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.